Good morning everyone. We are from JNV Washim, Maharashtra to present here the model of hydroponics for Vikasit Bharat Buildathon 2025. Hydroponics is the best way to produce high yield and low cost. So there are three phases of our model. First one is hydroponics, second one is poultry, and third one is aquaponics. Material used for this construction: plastic tray, rubber tubes, sample of fishes, glues, colors, sketch pens, electric motor, wire, switch, battery, etc. हे मॉडेल स्मार्ट अँड सस्टेनेबल वे आहे फार्मिंगसाठी. त्याच्यामध्ये आपण तीन जे स्टेजेस आहेत, पोल्ट्री, हायड्रोपोनिक्स अँड एक्वापोनिक्स, हे एका वर्किंग सिस्टममध्ये ठेवलेले आहेत. हायड्रोपोनिक्समध्ये प्लांट्सचे जे रूट आहेत ते न्यूट्रिएंट रिच वॉटर सोल्युशनमध्ये ठेवले जातात आणि ते वॉटर सोल्युशन फिशेस आणि पोल्ट्री फार्ममधून आलेल्या वेस्टचं असते, जे फर्टिलायझर म्हणून यूज केले जाते. हेच पाणी आपण परत इफिशियंटली यूज करू शकतो आणि जे प्लांट्स आहेत ते या पाण्याने जास्त लवकर ग्रो होतात आणि वॉटर एकदम कमी याच्यात वापरले जाते आणि फर्टिलायझरचं यूज करायचं काम नाही आहे. हे नॅचरल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये असते. There is no need of chemical fertilizer. Water is become very little and is not make a traditional farming. All components, plants, fish and poultry are harvesting, making a system of productive. हे आपण मॉडेल अर्बन एरियामध्ये पण करू शकतो, कारण इथं स्पेस कमी लागते आणि जास्त उत्पादन मिळते. यामुळे आपलं एन्व्हायरमेंट बॅलन्स राहू शकते आणि कोणत्याही प्रकारचं पोल्युशन घडत नाही. आणि या फार्मिंगमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न होऊ शकते आणि त्यांचं मल्टिपल इन्कम वाढू शकते. शेतकरी जे प्रॉब्लेम्स येतात, जे जेव्हा त्यांना जास्त पैसे घालून कमी उत्पन्न मिळते, कमी भाव मिळते त्यांच्या उत्पन्नाला, तेव्हा ते प्रॉब्लेम्समध्ये येतात. ते स्वतःचा जीव धोक्यात घालतात. ते या वाल्या मॉडेलमुळे कमी होऊ शकते. ही एक ऑर्गॅनिक आणि इको फ्रेंडली प्रकारची शेती आहे. यामुळे कोणतेही पोल्युशन वगैरे काही होत नाही. थँक्यू.